कडे लक्ष असू द्या दोन्ही टीम. सो सगळ्यांचं स्वागत करूया आपण श्री गणेशा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व काय सुसर्वदा. दुसऱ्या रात्रीची सुरुवात आपण गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन करूया. गोलंदाजीसाठी आलाय तो शुभम बेलुसे नेवाळी गावचा आणि स्टॅकरेनला उभा आहे तो संकेत. पहिलाच बॉल बन्नाट वेगाने. हीच तर खरी ओळख आहे ना ती नेवाळी टीमच्या शुभमची. अगदी 10-15 पावलांचा त्याचा रनअप आहे असं वाटतं. ज्यावेळेस त्याची ॲक्शन जर आपण बघितली तर स्लो पद्धतीने चेंडू टाकेल, परंतु इतकं क्विक ॲक्शनने तो चेंडू टाकतो, डिलिव्हर करतो आणि अगदी भन्नाट वेगाने सरळ शुभमचा हा चेंडू अजिंक्यच्या हातामध्ये जातोय. स्क्वेअर कटचा तिथे गलीमध्ये कॅश ड्रॉप असं वाटलं. सरळ चेंडू गेला लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. आलाय हा चौकार. सुंदर बॉल खरं तर टाकला होता शुभमने. त्याचं टोपण नाव आहे बाबू. सगळे त्याला बाबू या नावाने ओळखतात. परंतु काय चेंडू हाताळला होता. टप्पा पडला तर थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट केला. बाहेरची कडा जरूर लागली, परंतु संकेतला हा नशिबाचा चौकार आलाय कारण फ्लाय स्लिप मध्ये कॅच ड्रॉप होते. चला बॉल द्या. बॉल प्रेक्षक आमचे बॉल द्या प्लीज. जो पाठीमागे बॉल गेलाय तो द्या, अन्यथा मग नवीन चेंडू द्या. फळसाई चषक 2025 पहिलं वर्ष या स्पर्धेचं. पळसदरी गावाचं हे आयोजन, पळसदरी वाडीचं हे आयोजन. आजची ही दुसरी रात्र. काल भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण बघितला. दामोती संघ पुढे गेलाय अंतिम 4 मध्ये. शुभम खोलात टाकलेला बॉल. अजिंक्यने थोडीशी मिसफील्ड केली, लगेच हेरलं. नॉन स्टॅकरेनला डायरेक्ट हिट करायचं होतं अजिंक्यला, परंतु बॅकअप नव्हतं. एक सिंगल मिळते. बाईटचे सिंगल पंच आम्हाला सांगतायत आणि या बाईटच्या सिंगल नंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी मी म्हणेन शुभमची, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं हे देखील फार क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. कारण 1-2 खेळाडूंचा खेळ नाही आहे, सांघिक खेळ आहे. 11 खेळाडू ज्यावेळेस एकत्रित चांगलं खेळतात त्याच वेळेस तुमची टीम चांगलं परफॉर्म करते. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, असे 2 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर. समीर शिंदे कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका, कॅच ड्रॉप. समीर शिंदेला मिळते इथे जीवनदान. फक्त फटका चेक केला होता, फक्त दिशा दिली होती. गोलंदाजाच्या गतीचा वापर. पहिली विकेट जाते. संकेत बाद. संकेत बाद इथे होतोय. अगदी शफल झाला भरपूर. गोलंदाजांनी बरोबर यष्ट्यांवरती चेंडू टाकला. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू बघायला मिळाला आणि एक चौकाराशी 4 धावसंख्येवरती 5 धावसंख्येवरती बाद झाला तो संकेत. धाव फलक पोहोचलाय. ते एकूण 6 धावा. एक गडी बाद झाला आणि दाखल झाला मैदानावरती पुष्कर. शुभम काय गोलंदाजी करतो. शुभमला जर क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली असते ना तर हे चांगलं षटक बघायला मिळालं असतं. अद्याप तरी चांगली कामगिरी म्हणावी लागेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती ती सुरुवात देखील मिळाली आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटला. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. विक्रम इथे प्रस्थापित केलाय पळसदरी गावाने. 4 षटकांमध्ये 102 धावा तब्बल. मला असं वाटतं हा कर्जत खालापूर मधला बेस्ट स्कोर असावा. नागेश उघडाची ते बॅटिंग. 23 षटकार पडले. 24 बॉल मध्ये 23 षटकार टोटल इनिंग मध्ये. दोन्ही इनिंगला तब्बल 23 षटकार तुम्हाला बघायला मिळाले आणि या एकंदरीत या मैदानाची
धावा फलक एकूण 12 वरती पोहोचलाय. शांत आणि संयमी सुरुवात सोमजाई गुंडगे टीमची. इथून समीर शिंदेच्या डोक्यामध्ये नक्कीच असेल 50-55चं टार्गेट या मॅच मध्ये कसं सेट होईल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती येतोय तो प्रीतम. प्रीतम सरोते बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. धावफलक पोहोचले 12 धावफलकावरती. फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन देखील आता संपलेत. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. समीर शिंदे समोर आहे. राईट आमोर्दने इथे चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. डाऊन द ग्राउंड षटकार. पोहोचेल 18 या आकड्यावरती. चांगली खेळपट्टी बनवण्यात आली. बॅटिंग पॅराडाईज विकेट आपण म्हणूया. बॅटवरती प्रॉपर चेंडू येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये या मैदानाच्या बाहेरच चेंडू जातोय. जर तुमच्या बॅटवरती प्रॉपर चेंडू आला ना तर तो या मैदानाच्या बाहेरच जाईल. 18 धावफलकावरती. शॉर्ट पिच बॉल कट केला ऑफसाईडला. स्क्वेअर केटचा फटका. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. प्रदीप तिथे आहे. एक धाव मिळते समीरला. शांत आणि संयमी क्रिकेट काय असतं हे समीर शिंदेच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये आपल्याला नेहमीच दिसलंय. अगदी शांत खेळाडू. गरजेला काय पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समीर शिंदेच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. एकूण धावफलकावरती येतील आता ते 19. एक षटकार आला, एक सिंगल आली. सो कमबॅक झालंय खरं तर प्रीतमचं. हेच चेंडू त्याला टाकावे लागतील. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. अजिंक्य वेगाने पोहोचला. एक सिंगल असं वाटलं मिळते परंतु हे डॉट बॉल आलाय. एक चांगलं कमबॅक पहिल्या बॉलवरती आला षटकार आणि तदनंतर मात्र 2 चेंडू चांगले प्रीतम सरोतेचे बघायला मिळतात. अगदी टेकडीवरती बघून मॅच एन्जॉय करतात. नेवाळीचे पाठीराखे आहेत तिथे. सगळ्यांचं स्वागत. शॉर्ट पिच बॉल पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. सगळेजण टाळ्या वाजवतात कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर काय कमबॅक करतोय प्रीतम सरोते आपल्या नेवाळी टीमसाठी, नेवाळी गावासाठी. हेच तर असतं ना ग्रामीण फॉर्मॅटचं क्रिकेट. तुमच्यावरती जरी आक्रमण झालं तरी तुम्हाला कमबॅक करता आलं पाहिजे आणि तो होतोय या मॅचमध्ये. धावफलक 19 वरती स्थिरावलंय. या मॅचमध्ये 40, 45, 50चा आकडा मी म्हणेन गाठावा लागेलच सोमजाई गुंडगे टीमला. प्रीतम चांगला बॉल. आणखी एक भन्नाट वेगाने सरळ अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. कोण बोलतोय या षटकाराची सुरुवात षटकाराने झाली आहे. त्यानंतरचे जर चेंडू आपण बघितले तर अक्षरशः विचार करण्यास भाग पडलाय ते सोमजाई गुंडगे या टीमला. समीर शिंदे कान मंत्र देतोय खरं तर स्ट्रायकर यांच्या बॅट्समनला. स्लोअर वन. चेंज ऑफ पेस. हलकीशी अपील. बरोबर एस्टनच्या समोर सापडला आणि फलंदाज पुष्कर देखील होते बाद. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक पोहोचलाय 19 धावा. आणि प्रीतमचं कौतुक यासाठी करूया की पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतरचे 5 बॉल आणि फक्त एकच सिंगल आली आहे ती सोमजाई गुंडगे टीमसाठी. थोडीशी बॅकफुटला म्हणावे लागेल कारण 10ची सरासरी या मैदानावरती मी म्हणेन सोपं काम नाही आहे रोखणं. कारण बॅटिंग पॅराडाईज विकेट भरपूर धावा या मैदानावरती कालपासून येतात. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही गोलंदाजांनी मी म्हणेन इकॉनॉमिकल कामगिरी केली आपल्या गावासाठी. षटक क्रमांक 3 सुरू होईल. बॉलिंगसाठी आलाय रामदास.
2 षटकं संपलीत, 19 धावा धाव फलकावरती आल्यात आणि गोलंदाजीसाठी आलाय रामदास. बॅटिंगसाठी ऋषिकेश देखील आपण बघतोय, नौका फलंदाज. समीर शिंदेला काहीतरी मॅजिकल या मॅच मध्ये करावे लागेल, काहीतरी आक्रमक रूप धारण करावं लागेल, तरच 50-55 जो आकडा आहे तो पूर्ण होऊ शकतो गुंडगे टीम साठी. दोन षटकं संपलीत, 19 धावा धाव फलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल फक्त दिशा दाखवली, व्हॉट अ टायमिंग, सरळ चेंडू गेलाय थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. साइड हिरो गुंडगे टीम साठी समीर शिंदेला आणि या 4 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 23 धावा. 23 धावा धाव फलकावरती येत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. जास्तीत जास्त स्ट्राईक आता घ्यावी लागेल समीर शिंदेला, कारण मागच्या षटकांमध्ये त्याला स्ट्राईक मिळालीच नाही. हा ट्रॅकर बॉल चेस करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येते येत नाही. हा चांगला बॉल बघायला मिळाला. एक चांगलं कमबॅक मॅच मध्ये. दोन्ही टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे, व्हाईट बॉल आणि बीमर साठी तुम्ही घेऊ शकता ज्यावेळेस तुम्हाला लागेल. इथे चांगला बॉल भन्नाट वेगाने, पहिला बॉल चांगला खराब होता त्याच्यावरती चौकार आला आणि तदनंतरचे 2 बॉल काय कमबॅक राहिले. सगळ्या गोलंदाजांनी हेच केलंय, प्रत्येकालाच मार पडलाय एक एक मोठ्या फटक्याचा, परंतु तदनंतर त्यांचं कमबॅक झालं या सामन्यामध्ये. पंकज खोलात टाकलेला बॉल, आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला. डॉट बॉल, काय बॉलिंग करतोय पंकज रामदास. सुंदर गोलंदाजी नेवाळी टीम साठी करतोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे, दंडित केलं. एक अवांतरची सिंगल आउट होती, धाव फलकावरती धाव फलक जाऊन पोहोचेल. 24 धावा 24. तिसरं षटक मार्गस्थ असताना या षटकामध्ये एक चौकार आलाय, त्यानंतर लगातार 3 डॉट बॉल, त्यानंतर व्हाईट बॉल, म्हणजे अद्याप 5च धावा खर्च केल्यात 4 बॉलमध्ये. आणखी एक वेगवान बॉल, मिस टायमिंग आहे. कोणता क्षेत्ररक्षक पोहोचेल, अजिंक्य पोहोचेल का असं वाटतं. अजिंक्य पोहोचतोय आणि सोपा झेल त्याने सोडलाय. 2 धावा मिळतील समीरला. ही कॅच होती की मॅच होती हे येणारा वेळ सांगून झाली का, परंतु ही कॅच कंप्लीट केली असती ना तर 10-12 धावा नक्कीच वाचल्या असत्या. 2 धावा बेल्ट आहेत, धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धाव फलकावरती येत आहेत. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, एक कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. चांगली गोलंदाजी. इथे दांडी गुल. नेक्स्ट बॉल वरती मात्र रामदासने विकेट मिळवली आहे आणि आपण बघतोय षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आलाय. काय गोलंदाजी राहिली नेवाळी टीमची आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 26 धावा. प्रज्योतने जर 3 लगातार षटकार मारले तर आयोजकांकडून 1000चा कॅश प्राइज प्रज्योतला दिला जाईल.
3 चौकार जरी मारले तरी 1000चं कॅश प्राइज आहे आयोजकांकडून. प्रज्योत गोसाळकर बॅटिंग करण्यासाठी गेले. समीर शिंदेची एक मोठी विकेट मिळाली आहे ती नेवाळी टीमला. आणि आता बॉलिंगसाठी आलाय निवास. सगळी नौखी टीम बघायला मिळते तुम्हाला. अजिंक्य असेल, शुभम असेल, प्रीतम असेल, गणेश असेल, हे सगळे सिनियर खेळाडू. परंतु त्याच्या बरोबरीने ज्युनियर खेळाडूंना देखील या संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे. हे सगळे खेळाडू तुम्हाला खेळताना दिसत आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स देखील आज चांगला राहिला. कारण शुभमने चांगलं षटक टाकलं, रामदासने चांगलं षटक टाकलं, त्यानंतर प्रीतमने देखील चांगलं षटक टाकलं आणि आता निवास बॉलिंग करण्यासाठी आला आहे. 26 धावा धावफलकावरती. 18 चेंडूचा खेळ संपला. 1 षटकाचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने फाईन लेगला सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. चौकार. नेवाळी टीमसाठी हे पारितोषिक आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. जर या एकंदरीत इनिंगचे जर हायलाईट जर तुम्ही बघितली स्कोर कार्डवरती तर प्रत्येक षटकामध्ये मोठा फटका आलाय. परंतु तदनंतर काय घडलं तर वारंवार निर्धाव चेंडू त्यामध्ये आली विकेट. आणि याचं कारण आहे की फक्त धावफलकावरती आला त्या 30. यानंतरचा सामना असेल गारपोली आणि इथून तो जिंकेल त्या दोघांमध्ये. सेकंड राऊंडची ती मॅच असेल. खोलात टाकलेला बॉल. अजिंक्य काय केलं. इथे चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉपला. 22चा चौकार. चा चौकार आलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. 34 धावा. वेगवान बॉल. शरीराचा वेध घेणारा चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर बघायला मिळतोय खेळपट्टीवरती. धावफलक तिथे स्थिरावलंय 34 या आकड्यावरती. 34. 34 धावा. शेवटचं षटक स्लॉगोरचं षटक. बाहेरून जा जरा. मॅच चालू आहे. ओरपिच बॉल आडवा बाटणे फाईन लेगच्या दिशेने. ऑन साइडला फिल्डर तिथे आहे गणेश. चांगली फिल्डिंग होते. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न सुरू केला. आता प्रज्योतला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय टीमसाठी. फलंदाज बाद. $1000चा कॅश प्राइज कमिटीकडून दिला जाईल. कमिटीकडे भरपूर पैसा दिसतोय मला. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आमचे संदीप बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेचे लीड समालोचक सगळे सूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. धावफलक पोहोचलाय 35 या आकड्यावरती. 35. हाफ ट्रॅकर बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा बाळादादा आम्हाला करत आहेत. एक अवांतरची सिंगल आडूती धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल 36 धावा. 36. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. येस बॉलिंग टीमकडून रिव्ह्यू करण्यात आलाय. चेक करण्यात येईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. तिसऱ्या पंचांना. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 36 धावा धावफलकावरती आल्यात. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागच्या दिशेने. तिसरा चौकार या षटकामधला. धावफलक जाऊन पोहोचेल 40 धावा.
40 धावा धावफलकावरती येतात. 10ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. बाहेरून कुणी बोलू नका, याकडे लक्ष असू दे प्लीज, कारण तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताय. सो या गोष्टीचं डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. 40 धावा धावफलकावरती आलात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना या षटकामध्ये बराच मार पडलाय. खरं तर निवासला थोडीशी महागडी कामगिरी. फुलटॉस बॉल आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न नाहीये. आता दुसरीचा प्रयत्न झाला आहे आणि तिथे मात्र मिळतील या 2 धावा. तिसरीचा देखील प्रयत्न सुरू केलाय. तिसरे मिळणार नाही. 2च धावा मिळतात त्या या चेंडूवरती आणि या 2 धावा संख्येने धावा फलक जाऊन पोहोचेल. एकूण धावा त्या 42-43चं टार्गेट सेट केलंय 24 बॉलमध्ये. चोवीस चेंडूमध्ये गरज आहे. 43 धाव संख्येची आपण कॉमेंटर बॉक्समध्ये बदल करतोय. या आपण ऐकूया या धाव संख्येचा जसा पाठलाग होईल. संदीप बोराड यांचा आवाज. थँक्यू सो मच. संतोषजी विचारे यांचं आम्ही स्वागत करतोय आणि त्यांच्या सुरेश सुबे साहेबांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. चला गारपोली टीम आपण आलात का? येस, थँक्यू सो मच. तुमचा कॅप्टन आमच्या व्यासपीठाच्या दिशेने पाठवा. हॅलो चेक. हो माना आवाजाचाच काय प्रॉब्लेम करतोस. हॅलो चेक. हॅलो हॅलो काय रे बंद केलास. हॅलो चेक. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच थँक्यू मयूर. अगदी सुसज्ज असं समालोचन पहिल्या इनिंग मध्ये मयूर कांबळेंचं आपण ऐकलं. दरम्यान जर विचार करायला गेला तर अगदी आजच्या या 5व्या गटातली दुसरी मॅच आपल्या भेटीला जरूर आहे. एकीकडे आपण पाहतोय सोमजाई गुंडगे आणि त्यांच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र नेवाली टीम. सलामीची जोडी मैदानात. एक चिकी सिंगल, त्यानंतर फंबल जरूर पाहायला मिळालं होतं. अगदी मी तर म्हणायला समाचार घेतला जातोय. समीकरण पहा. अगदी पहिल्या इनिंग मध्ये एक दर्जाची गोलंदाजी
नेवाली टीमकडून आपण अनुभवले आणि या नेवाली टीमच्या गोलंदाजीचा वरचष्मा मैदानात कायमरित्या पाहायला मिळाला. धडाडीची फलंदाज ज्यावेळी बाद झाले त्यावेळी मात्र सोमजाई गुंडगे टीमच्या धावसंख्येला पहिल्या इनिंगमध्ये मोठा ब्रेक जरूर पाहायला मिळाला होता आणि तदनंतर सेकंड इनिंगमध्ये एक चांगलं स्पेल हाताळताना फिल्डिंगमध्ये होणाऱ्या चुका थोड्या त्यांना बॅकफुटवरती जरूर आणतील, परंतु यावेळी मात्र दुसरी धाव कन्वर्ट केली आहे. 2 धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा जरूर आपण पाहतोय. संकेत हा गोलंदाज आहे. सलामीच्या जोडीचा विचार करायला गेलं तर संकेत आणि अजिंक्य, अगदी एकीकडे पाहायला गेलं तर गोलंदाज संकेत फलंदाज संकेत यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना जरूर आहे. प्रशांतजी लाड यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं जात आहे. 3 षटकार 3 चौकार 500 रुपयांचे कॅश प्राइज. अगदी मला वाटतं हे पारितोषिक नेवाली टीमसाठी जरूर लागलं गेलं आहे. फार मोठं युद्ध मैदानात पाहायला मिळतंय. अर्थातच आशीर्वाद क्रीडा मंडळ पळसदर यांच्या वतीने आयोजित पळसाई चषक 2025 आपण अनुभवत आहे. स्पर्धेची दुसरी रजनी या आपल्या भेटीला आलेली आहे. अगदी 40 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीची पेशकश संकेत नावाचे वादळे. खरं म्हणायला गेलं तर पहिल्या बॉलवरती अचूक टप्प्याची गोलंदाजी साकारत संकेत त्याच बॅटरला त्याने मात्र अगदी दगा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे पंबल पाहायला मिळाला. दुसरी धाव त्याने कन्वर्ट केली. चांगला फटका टॅप करून गेलेत. एक धाव तर कंप्लीट जरूर होईल. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न करू दिला नाही आहे तो मात्र फिल्डर. फार चांगली गोलंदाजी. दर्जेदार एक इकॉनॉमिकल स्पेल ज्याला म्हटलं जातं ते मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये यावेळी हाताळला गेलाय. चांगला फटका, परंतु या फटक्यामध्ये लागला गेलाय झटका. नेवाली टीमच्या बॅटरला समालोचक काय बोलले याकडे मात्र दुर्लक्ष जरूर झालं. मी म्हटलं होतं की पहिला बॉल दगा देणारा होता तो फलंदाजासाठी, परंतु तदनंतर तुम्ही दुसरी धाव जरूर कन्वर्ट केली ती फिल्डरच्या चुकीमुळे. तदनंतर आलेल्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना डॉट बॉल आले होते. हे समीकरण थोडंसं नकारात्मक पाहायला मिळालं नेवाली टीमच्या बॅटरकडून. झटका अजिंक्यला जरूर लागलाय, परंतु पहिलाच बॉलचा सामना तो करत होता आणि इथे फार मोठी चुकी अजिंक्यच्या स्वरूपात नेवाली टीमसाठी. कम ऑन डीजे. आपण पाहतोय आजच त्यांच्या जर्सीचं मात्र उद्घाटन जरूर पाहायला मिळतंय. सुंदर जर्सी मैदानात त्यांनी परिधान केला, अगदी अट्रॅक्टिव्ह. आणि त्याच पद्धतीचा विचार करायला गेला तर एक बॅटिंग लाईन त्या पद्धतीची येणं अपेक्षित आहे. चांगला फटका, यावेळी बॉलला दिशा दिल्या. डेफिनेट विकेट रिझन. बॉल जाईल 4 धाब्यांसाठी. कणकणीत दणदणीत चौकार. आपण पाहतोय 43 धावा संख्येचं टार्गेट आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. काय गोलंदाजी केली होती गोलंदाज संकेतने. 5 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या आणि एका विकेटचं महत्त्वपूर्ण पतन अजिंक्य नावाच्या वादळाला त्याने मैदानावरती शांत केला होता. परंतु तदनंतर आलेला बॅटर जो शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी चौकार घेतोय गणेश आपण पाहतोय वन डाऊनच्या विकेटवरती मैदानात दाखल झालाय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती एका विकेटचं नुकसान आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक जरूर येत आहे. अर्थातच सुसज्ज अशी ही क्रीडा नगरी, पावन पुण्यभूमी
पळसदरी आणि या पळसदरीच्या मैदानावरती चालू असलेला पळसाई चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अमोलजी दरेकर असतील, विशालजी निगुडकर असतील, तदनंतर आमचे भावेजी पालांडे असतील, बरेचसे मेहनती शिलेदार या स्पर्धेसाठी यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले होते. यावेळी सुद्धा काय घडतंय पाहूया. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. वन मोर विकेट डाऊन. झटक्यावरती झटके दिले जात आहेत. काय गोलंदाजीची तीच रफ्तार जरूर मैदानात पाहायला मिळते. अगदी जसा बॉल फेकला तसं या बॉलवरती त्याने परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन ज्याने या ठिकाणी कॅच कॅरी केलाय. अल्पेश भूषण बेलोसे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. सध्या मी तर म्हणेल ना की असं वाटलं होतं की झेल चुकून प्रज्योत घोसालकर यांनी मैदानात पकडला की काय, थोडंसं चित्र निर्माण झालं होतं. आणि डीजे मास्टरनी अगदी बैलगाडा शर्यतीतलं गाणं त्यांच्यासाठी लावलं. हा चांगला फटका. इथे इथे खणखणीत षटकार. बॅटर. अन्यथा मैदानावरती तुम्ही इशाराच करून दिला नाही ना, ऑब्जेक्शन आलं तर मग पंच जरा बुचकल्यात येतील. आणखी एक वाईट. चुकांवर चुका. कालच्या रजनीमधला जर तुम्ही विचार करायला गेलात तर मी तर म्हणेल सांडशी टीम जी विजयी झाली ना, भैरवनाथ सांडशी, ह्या टीमच्या विजयाचे खरेखुरे शिल्पकार सिद्धिविनायक मुद्रेच होती. कारण इतक्या चुका त्यांनी मैदानात घडवल्या. सिद्धेशनी जो झेल ड्रॉप केला तो झेल चौकारात कन्वर्ट झाला आणि तदनंतर मोमेंटम शिफ्ट झालं. आणि तदनंतर आपण जर पाहायला गेला तर यावेळी मुद्रेश या टीमला परतीचा प्रवास करायला भाग पडलं होतं या स्पर्धेमधून. क्वालिफायची ती मॅच. इथे फिंगर झाला. या पंचांचं फिंगर अप होतोय. फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं जात आहे. वन मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. कारण या क्षणी आपण पाहतोय धावसंख्येचा जर तुम्ही विचार करायला गेलं, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. त्यातल्या बॉलचा विचार करायला गेलं तर अद्यापपर्यंत 3 बॉल संपलेत आणि या 3 बॉलमध्ये तब्बल 8 धावा या षटकामध्ये आल्यात. म्हणजे टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. कोण आहे? किशोरजी येरुणकर सर. मॅच मैदानात इन आहे.
त्यामुळे आपण इन ॲक्शन 12वा खेळाडू मैदानात येऊ नये, आपणास विनंती आहे. बाहेरून या, बाहेरून जरा लांबून या. आता बहुतेक प्रत्येक शिलेदाराची हजेरी मंचावरती दाखल होईल. दादू दरेकर असतील, फार थोडंसं चर्चासत्र रंगवलं की बरी मजा येते. दरम्यान कर्जत तालुक्याची उंची, ज्या खेळाडूने अगदी देशाच्या पटलावरती टेनिस जगतावरती आपलं ज्याने नाव कोरलं, ISPL मधला हुकमी एक्का, अर्थातच उमरोली टीमचा खंदा आधार साहिल जी लोंगले यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. साहिल लोंगले, आपण मंचावरती या. यस गुंडगे 40 प्लसचे भरत जंगम शशी बोडके यांच्या ठिकाणी आगमन झालंय. हा दादू दरेकर, हे तर माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं, कालची कमेंटमेंट मी विसरलो. 40 प्लसची एक 50 प्लस, आता ID चेक करावे लागतील तुमचे. मी काल म्हटलं तर 60 प्लस घ्या. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय दर्जेदार सिक्सर. प्रतिनिधी, तुम्ही नाव जरूर सांगताय, फक्त आता तुमचा रेकॉर्ड तुमच्या जवळ ठेवा, हे फार महत्वाचं आहे. नाही, तुमच्याकडे जीपेला येऊ द्या, माझ्या देखत द्या, बाकी संपला विषय. भाऊ, माझंही मोठं स्वप्न आहे, मलाही कुठंतरी अंबानी व्हायचा विचार आहे, परंतु सध्या आपली कॉमेंट्रीज बरी. सांगितलेलं बरं. आणखी एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक, चांगली कामगिरी, शरीराचा योग्य वापर यावेळी केलाय. अगदी अचूक थ्रो. एकच धाव, एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेलं तर येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र 19 धावसंख्येची. दादू दरेकर आज इन ॲक्शन मॅच मध्ये असतील. तालुक्याचं नाव ISPLच्या जगतात एका उंचीवरती नेऊन ठेवणारं हे व्यक्तिमत्व जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. साहिल लोंगले, आपलं मनस्वी मंचाच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. कालच्या रजनीपासून खास करून साहिल लोंगलेंची आठवण जर कोण काढत असेल ना, तर ते दादू दरेकर होते. जेव्हा मॅचकडे अर्थातच बिग फाईट सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय काटेकी टक्कर आहे, कारण एकीकडे विकेट तर आल्यात, परंतु तदनंतर मोठे फटके सुद्धा रोखले गेले नाहीयेत. चांगला बॉल. गुंडगे 40 प्लस या टीमचं या ठिकाणी आगमन झालंय. आपला मनस्वी आहे, सहर्ष स्वागत. तानाजी कडू इन ॲक्शन. दादू दरेकर विरुद्ध तानाजी कडू असा सामना पाहायला मिळेल, परंतु लढत मैत्रीपूर्ण असणार, यात कोणती शंका नाहीये.
हा डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार समीर शिंदे. आता घडलंय बिघडलंय इथे मात्र एकच धाव कंप्लीट होतीये. सातत्यपूर्ण दोन्ही बॅटर येऊ की नाही पुढे असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण जरूर झाला. अगदी आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून भव्य दिव्य शिलेदार या स्पर्धेसाठी आपली मेहनत येताना दिसून येत आहेत. खरं म्हणायला गेलं तर विशालजी निगुडकर सरांनी आम्हाला शब्द दिला होता की काही दिवसातच पळसदरीच्या पुण्यनगरीमध्ये भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि खरोखर दाद देईल. त्यात विशालजी निगुडकर असतील, अमोलजी दरेकर असतील, भावेशजी पालांडे प्रत्येकाची नावं घेणं तितकं योग्य होणार नाही. परंतु मी तर म्हणेल आतापर्यंतच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये चर्चा करू या बॉल नंतर. खरंय कारण या ठिकाणी आपण पाहतोय की चमचमत्या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज पाहतोय आणि प्रत्येक खेळाडूला संघनायकाला या ठिकाणी ते भुरळ पाडणारी ट्रॉफी आहेत. प्रेमात पडावा असं नियोजनबद्ध आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणेल 2 बॉल सुंदररित्या फेकले होते. फिंगर रोल करत असताना चौकार आलाय. आणखी एक फटका कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला जात आहे. स्क्वेअर लेग रिजन चुकी 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 आणि चुकी. हॅलो हॅलो चुकी झाली आणि चुकीला मिळत नाही माफी. कारण ही चुकी आता सोमजाई गोंडगे संघाच्या भविष्याचा विचार करायला लावणारी आहे. कारण मी मगाशीच म्हटलं तर मॅच मध्ये फार मोठे टर्निंग पॉइंट आहेत. कालच्या रजनीचं भव्य दिव्य उदाहरण मी तुम्हाला दिलं. अर्थातच ज्या सिद्धेशने झेल ड्रॉप केला आणि त्यानंतर तो झेल चौकारात कन्वर्ट झाला आणि क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही आणि तसाच प्रकार कालच्या रजनीमध्ये घडला आणि मुद्रिक टीमला या स्पर्धेतून परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. 3 बॉल 3 चौकार या बॅटरच्या बॅटमधून आलेत. गणेश चांगला बॉल समीर शिंदेचा अगदी राईट हँड ब्लॉकल यॉर्कर लेंथ हाताळली गेली. लास्ट बॉल समीर शिंदे फायर अँड फाइट. हवाई अल्लाह वाट फिल्डिंग अफलातून जजमेंट घ्यावं लागेल. फिल्डरचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. ऋषिकेश ज्याने मात्र मला वाटतंय सेकंड स्पेल हाताळलं होतं. अप्रतिम लाजवाब. शेवटच्या क्षणाला मी तर म्हणेल झेल पूर्णपणे टिपलाय परंतु असं वाटलं त्याला की यावेळी झेल घेऊन मी बाहेर जातोय की काय आणि संघासाठी काय एफर्ट वापरलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकता. अफलातून जबरदस्त लाजवाब बॉल. पूर्णपणे मी तर म्हणेल झेल झालेलाच आहे परंतु क्रिकेटच्या नियमांमध्ये बाउंड्री लाईन फार महत्व देऊन जातं आणि तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय की इथे आल्यात 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 35 या आकड्यावरती. 43 धावसंख्येचा पाठलाग आहे. सामना कुठेही गेलेला नाहीये मित्रांनो. अगदी सामन्यातली काटकता आज मैदानावरती पाहायला मिळते कारण येणारे बॉल शिल्लक ते मात्र 6 आणि विजयासाठी करायचे आहेत त्या मात्र 8.
भैरवनाथ गारपोली टीम, चला आपण मंचाच्या दिशेने यायचंय. फार चांगला परफॉर्मन्स काल उद्घाटनीय सामन्यामध्ये भैरवनाथ गारपोली टीमचा पाहायला मिळालाय. दरम्यान या ठिकाणी जाऊयात, अगदी या दोन टीम मधून कोणती टीम असेल जी भैरवनाथ गारपोली समवेत या गटातून सेकंड राऊंडची मॅच खेळेल. प्रथम श्री गणेशाचं नाव, परंतु त्याला आणून ठेवलंय चौथ्या षटकावरती. आदरणीय दत्तात्रय सुर्वे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. हा चांगला बॉल, हा चांगला बॉल. तुमच्यासाठी महत्वपूर्ण सूचना आहे. अगदी कालच्या रजनीपासून आपण नियम सांगतोय. वाईड आणि वेस्ट साइड साठी एक एक रिव्ह्यू जरूर आहे आणि तो रिव्ह्यू जर गमावला त्याच्यासाठी तर पुढचा रिव्ह्यू मिळणार नाही. रिव्ह्यू सक्सेस झाला तर कंटिन्यू राहील, अनसक्सेस झाला तर मात्र तिथे स्टॉप राहील, याची नोंद घ्या. आणि खास करून पंचांना जर कधी वाटलं तर पंच कोणत्याही क्षणी थर्ड अंपायरचा अपील टेक्निकल टीम कडे करू शकतात. सिंगल लाईन वाईडचे, त्यामुळे जरा विचार करावा लागतो. सिंगल आली आहे, सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती डॉटची संगता करणारा गोलंदाज प्रथम आपण पाहतोय. मी म्हटलं होतं की नाव प्रथम आहे, पहिल्या क्रमांकावरती गोलंदाजाची वर्णी लागायला पाहिजे होती. शेवटच्या क्षणाला आणून ठेवलाय, परंतु शेवटच्या क्षणाला येऊन सुद्धा उत्तम दर्जाचं कामगिरी सध्या मैदानात तो करतोय. येणारी 4 बॉल आणि आता गरज असेल ती मात्र 7 धावसंख्येची. हा चांगला फटका, चांगला फटका. स्कोर लेवल, मॅच अजूनही जिवंत आहे. व्हॉट अ बॅटिंग लाईन. काय चुका झाल्यात मैदानात खरं म्हणायला गेलं तर. जे सातत्यपूर्ण फंबल पाहायला मिळालं, जिथे एक एक धावा द्यायच्या होत्या तिथे दुहेरी धावा कन्वर्ट झाल्या आणि तदनंतर चुकीची झालेली गोलंदाजी हा सगळ्यात मोठा परिणाम आहे. तदनंतर ऋषिकेशने फेकलेले 2 वाईड सामन्यातली एक अचूकता जरूर सांगून जात आहेत. सामन्यामध्ये बरंच काही घडत आहे. स्कोर लेवल झालाय आता 3 बॉल आणि विजयासाठी करायचे ती 1, कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. इथं विनर स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी जनमान नेवाली टीम विजय झाली. विजय टीमचं अभिनंदन. तर सोमजाई गोंडगी टीम आपला गोड गोड कौतुक, या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला. दरम्यान विनंती असेल, चला भैरवनाथ गारपोली आणि त्याच्या विरोधात जनमान नेवाली टीम टॉस केला जाईल आणि सेकंड राऊंडच्या मॅचला या ठिकाणी आपण करणार आहोत सुरुवात. तीही मॅच
निगुडकर सर आपण मंचावरती या.